देशात 18व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रात सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना आता सुरुवात झाली आहे। त्यातच आता एनडीएला 540 पैकी 293 सीटांवर विजय मिळवत सत्ता स्थापन करण्याकरिता बहुमत प्राप्त झाल्याने भारतीय जनता पक्षाचे सहकारी मित्र पक्षाच्या सोबत एनडीएच्या नेत्याची निवड करण्यात आली आहे। त्यानुसारच आता दिनांक 8 जून रोजी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेणार आहे। एनडीएची मित्र पक्ष म्हणून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक खासदार सुनील तटकरे या लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहे, तर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर निवडून गेले आहेत। त्यामुळेच आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय मंत्री म्हणून निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र हे राष्ट्रवादी काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ असून प्रफुल्ल पटेल यांनी लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकरिता सोडला होता। विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा एकदा पक्षाने तिकीट देत निवडणूक लढविले होते। प्रफुल्ल पटेल यांनी सुनील मेंढे यांच्या प्रचारात संपूर्ण भंडारा गोंदिया जिल्हा पिंजून काढला होता। प्रफुल्ल पटेल यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती। या निवडणुकीत प्रफुल्ल पटेल विरुद्ध नाना पटोले असाच या मतदारसंघाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला, परंतु निवडणुकीत सुनील मेंढे पराभूत झाल्याने काहीसा राष्ट्रवादी काँग्रेस तथा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला। आता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेणार असल्याने एनडीएचे घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नव्या दमाने ऊर्जा संचारणार असल्याचे दिसून येत आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।